नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि सुरुवात करते ते म्हणजे भांडणापासून. आमच्यामध्ये घरामध्ये खूप 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 चिल्लर कंपनी आहे आणि ह्यांची अशीच भांडणं चालू असतात. आता हे काय दाखवते मी तर खरंच ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज आमचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला म्हणजे काय, अहो आमचा इतका मोठा प्रॉब्लेम झाला की आम्हाला सकाळपासून जेवायलाच भेटलेलं नाही आहे. तर काय खरंच का जेवायला भेटलेलं नाही आहे? अहो जेवायला भेटलं नाही म्हणजे काय, तर गॅसचा तो मागची जी पाईप असते आणि जी मागची जी पिन असते त्याचा प्रॉब्लेम झाला होता. आणि तो प्रॉब्लेम बरोबर निदान सकाळचा डबा झाल्यावर म्हणजे सकाळची चपाती झाल्यानंतर तो प्रॉब्लेम झाला. निदान ओवीला मी टिफिन देऊ शकली, कारण तिला जाम आणि चपाती द्यायचं होतं, त्याच्यामुळे तिला भाजीचा काय विषय नव्हता. परंतु आम्हाला खरं आमची तारांबळ झाली, कारण त्या पाईपचा प्रॉब्लेम झाला होता आणि सर्व्हिसिंगवाल्याला फोन केला तर तो संध्याकाळी येणार होता. त्याच्यामुळे खरंच आम्हाला थोडी तारांबळ झालीच, असं म्हणायला हरकत नाही, झालीच आमची तारांबळ. पण महत्त्वाची म्हणजे आज आम्ही खूप 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 खुश आहे, कारण आमच्या एवढ्या सगळ्या चिल्लर कंपनीमध्ये अजून एका चिल्लरची ॲड झालेली आहे. ती म्हणजे आमच्या स्वातीला मुलगा झालेला आहे. मी पुन्हा एकदा आत्या झालेली आहे आणि खरंच खूप खुश आहे. आणि ही सगळी कामं माझी चालूच होती, पण ह्या कामामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं. तुषार अबी आम्ही सगळे आलो होतो इथे घरी, म्हणजे सगळे जमा झालो होतो आणि आमचं खूप छान डिस्कशन वगैरे झालं आणि खूप मजा आली. आणि ते म्हणतात ना, आम्हाला खरं तर एक मुलगी हवी होती, कारण तुषारला पहिला मुलगा आहे श्लोक, पण आता जर एक मुलगी झाली असती तर बरं झालं असतं, पण काय करणार, मुलगा झाला. त्यानंतर मग मी पटापट भाकरी बनवल्या, कारण गॅसचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला होता, सर्व्हिसिंगवाला येऊन गेलेला होता. मग मी भाकरी बनवल्या, भाजी बनवली, भात बनवला, हे सगळं आम्ही बनवलं आणि पटकन आम्ही जेवून घेतलं. आणि जेवल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ओवीला मी कधीपासून म्हणत होती की अभ्यासाला बस ओवी, अभ्यासाला बस, पण तिचं टी व्हीमध्येच होतं. आणि आरवी संध्याकाळची रोज आमच्याकडे खाली येते, म्हणजे आमच्या घरी येते, कारण तिला तिथे बिल्डिंगमध्ये कंटाळा येतो आणि श्लोकसुद्धा आता गावाला आहे, त्याच्यामुळे मग ती संध्याकाळी जर घरी आली तर मग तिच्यामुळे काय अभ्यास करायला भेटत नाही. पण ओवीचा सुद्धा अभ्यास राहतो. आणि मग मी तिला म्हणत होती आता आरवी गेली आहे तर अभ्यास कर, पण तिचं टी व्हीतून मनच उडत नव्हतं आणि टी व्हीच्या नादात ती बेडवरून खाली पडलेली सुद्धा तिला लक्षात नव्हतं. शेवटी ओरडून तिला अभ्यासाला बसवलं, पण माऊलीचं म्हणजेच ओजसचं त्याच्यावर लक्ष नव्हतं. तर ओजसला अभ्यास करायला सांगितलं तर तो म्हणतो दीदीला अभ्यास करायला सांग, मला नको. आणि अशा प्रकारे पाऊस इतका येत होता बाहेर, इतकं छान वाटत होता. अशा प्रकारे आमचा आजचा छान गोड दिवस गेलेला आहे. आणि आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग बाय बाय, श्री स्वामी समर्थ.